महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत सुरू असणाऱ्या उद्योजक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय राजेंद्र मिठारी सर, जे टॅली अकॅडमीचे ओनर आहेत. तर सरांच्याकडून जाणून घेऊयात की टॅली अकॅडमी काय आहे, त्यांचा जीवन प्रवास काय आहे आणि टॅली अकॅडमी काढायची प्रेरणा त्यांना कशी मिळाली आणि आपल्या सर्वांना सार्वजनिक मार्गदर्शन. तर मी सरांना असं विनंती करेन की सर मार्गदर्शनाला आपण सुरुवात करायची. ओके, धन्यवाद मॅडम. फर्स्ट मी बऱ्यापैकी या फोरम मध्ये जितके विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थी आणि जे काही माझे मान्यवर सदस्य आहेत त्या सर्वांचं मी थँक्स म्हणतो की या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे काही उपक्रम करतात. मी माझ्या करिअरच्या रिलेटेड स्टार्टिंग पासून थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगेन आणि परत आपण ऍज अ स्कोप म्हणून एक बिझनेस एंटरप्रेन्योर काय करू शकतो, मी काय केलं, या सगळ्यांवर मी तुम्हाला तिथं गायडन्स करेन. आधी मी जसं 10th टू आपला जो एक टाइम असतो, एक कॉमर्स स्टुडंट म्हणा किंवा एक टेक्निकल पर्सन्स म्हणा, यांचा एक पिरियड असतो की 10th पासून बीकॉम पर्यंत किंवा बॅचलर डिग्री पर्यंत फक्त एज्युकेशन करायचं आणि मग एज्युकेशन झाल्यानंतर एक्सपिरियन्ससाठी बाहेर पडायचं. तर हा ट्रेंड आपण पूर्वीपासून पाहतोय आणि तसाच आमच्या वेळी पण ट्रेंड होता. 2000 सालची ही गोष्ट आहे. तर मी जसं 10वी झाल्यानंतर विचार केला की मला घरातून विचारले की काय करणार, तर मी काय माहित नाही, अजून सुद्धा मला कळलं नाही त्याचं रिझन, की मी त्यांना नाईट कॉलेज घेणार असा एक मी सल्ला सांगितला की मला नाईट कॉलेज घ्यायचा आहे. घरचे म्हटले नाईट कॉलेज तरी कशासाठी, डे कॉलेज का नाही, माहित नाही म्हटलं, मला दिवसा काम करायचं आहे. तर हा मे बी माझा फर्स्ट पॉइंट होता की जिथं मी एंटरप्रेन्योर होणार अशी कुठेतरी एक स्टेज होती. मग गेलो मी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 जॉब आणि मग 6 पासून रात्री 11 पर्यंत कॉलेज. हाच प्रवास 5 वर्ष केला. या 5 वर्षामध्ये मी 3 जॉब केले कारण सकाळचा वेळ होता हातामध्ये. जॉब असे केले की त्यात तुम्हाला व्हरायटी सांगतो की फर्स्ट मी ऍडव्होकेट ठिकाणी गेलो, एक ऍडव्होकेटकडे गेलो आणि जॉब पाहिला. तर क्लेरिकल काम होतं. त्यावेळी कॉम्प्युटर अकाउंटिंग ही नवीन कन्सेप्ट होती, लोकांना अजिबातच माहित नव्हतं आणि पहिले की लोक कसं मॅन्युअली अकाउंटिंग करतायत वगैरे, आणि मी त्यात एकदम ज्युनियर, सगळे सिनियर होते आणि समजून घेत चालू केलं. कसे तरी 1 वर्ष काढलं आणि लक्षात आलं की आपल्याला हे जरा हेवी होते कारण 10th आणि 11th मध्ये आपल्याला काहीच माहित नसतं मार्केट काय आहे ते. तिथून मी आता हा टर्न टू द करिअर म्हणू शकता की मी एक हार्डवर्क जॉब मध्ये गेलो. म्हणजे एका सायकल दुकानामध्ये मी काम केलं. तिथं काउंटर सेलिंग केलं, मार्केटिंग केलं, रिपेरी केली, अशी कोणती सर्व्हिस केली नाही की जी त्या शॉपला गरजेची नव्हती. त्यातून मी तिथं अकाउंटिंग पण शिकलो छोटंसंच. ज्यावेळी मला अजून बीकॉम व्हायचं होतं तोपर्यंत ते मला बघायला मिळालं. नंतर असं झालं की बीकॉम झालो पण समाधान काही केलं अजून मिळतच नव्हतं की मला या फील्डमध्ये काय करायचं, नेमकं मी काय करू. तर त्याचवेळी मी असं बघत होतो की माझ्यापेक्षा वयानं 15 वर्ष एक्सपिरियन्स ज्यादा असलेले त्याच शॉप मधले लोक आज किती मिळवत आहेत हे मी त्याचवेळी पण बघत होतो. आणि यातून लक्षात आलं की नाही, अजून काहीतरी वेगळं असायला पाहिजे. मागचा फॅमिली बॅकग्राऊंड असा आहे की यात कुठेही एकही माणूस एंटरप्रेनर नाही आहे, मी फर्स्ट एंटरप्रेनर आहे. आणि अशीच परिस्थिती होती. जसं हे विद्यार्थी इकडे तिकडे फिरत असतात की एखादा जॉब मिळेल, आपला खर्च निघेल, पेट्रोल निघेल आणि कुठेतरी थोडे पैसे शिल्लक राहतील, असाच माझा पण पॉईंट होता. पण एक शिकायची पद्धत, एक शिकायची इच्छा होती. नंतर अशी परिस्थिती आली की मला समाधान मिळेना, अकाउंटिंग करून पण मिळेना त्यांचं. मग मी एका सीएनच्याकडे जॉबला लागलो. हा जॉब सोडला कारण बीकॉम नंतर नाईट कॉलेज नव्हतं, डी कॉलेज कंपल्सरी घ्यायला लागत होतं एमकॉमला. आणि आपल्या इथं अशी पद्धत आहे की 10वी करा, 12वी करा, मग बीकॉम करा, मग एमकॉम करा आणि मग काहीतरी ऍडिशनल कोर्स करा. आणि तशीच मला पण ती दिली गेली होती वारसा हक्कानं. काहीतरी वेगळं करा किंवा कोणी शिकवलं नाही की एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिका. तर हा सगळा प्रवास असा होत गेला. 5 वर्ष गेली सीएनच्याकडे, शेवटची एमकॉमची वर्ष सीएनच्याकडे लागलो. आणि मग मात्र करिअरला जी एक त्याला आपण म्हणतो की खरा एंटरप्रेनर तयार होण्याची एक स्टेज चालू झाली, ती खरोखर तिथं चालू झाली. मित्रांनो, खरोखर मला असं वाटतं की असं नाही होत की फर्स्ट जॉब हा लॉस्ट जॉब, असं मला नाही वाटत की तो सक्सेस असेल प्रत्येक ठिकाणी. तर 3-4 जॉब बदलल्यानंतरच कळते की तुमचा पोटेन्शियल काय आहे.
माझा पोटेन्शियल मला त्या दिवशी कळाला, ज्या दिवशी मी त्या सीएनच्या ऑफिसमध्ये पाहिलं की एक वयस्कर व्यक्ती जी त्यावेळी डॉस होतं बरं का, डॉस मायक्रोसॉफ्ट विंडोज नव्हतं. तर या लोकांनी डॉसवर फिडिंग करत होते आणि वर्डस्टार 4 वगैरे सॉफ्टवेअर वापरून, आणि त्या बेसवर ते बॅलन्स शीट बनवायचे आणि ती द्यायची. आणि तो वयस्कर व्यक्ती ज्या बघत होत्या इतकी वर्ष, ते एक्सपायर झाले अचानकपणे. आणि तो जो जॉब माझ्या गळ्यात आला, आणि त्यावेळी सरांनी मला सांगितलं की तू करू शकशील, ट्राय तर कर. मला लिटरली कंट्रोल बटन कुठं आहे हे सुद्धा माहित नव्हतं कॉम्प्युटरचं. त्यावेळेस मी तो डॉस ऑपरेटिंग सिस्टम हातात घेतली आणि तुम्हाला सांगतो, पुढची 5 वर्ष मी त्या सीएनच्याकडे काम केलं. इतके अनुभव घेतले, इतक्या व्हरायटीचे बिझनेस अकाउंटिंग बघितले की एमकॉम पूर्ण होण्याच्या आधी माझ्याकडे जवळजवळ 12 कस्टमरचे अकाउंटिंग, 2 बँकांचे सेक्रेटरी पद आणि वेगवेगळ्या ठिकाणचे जॉबचे स्कोप्स अवेलेबल होते. ही सगळी कामं करत होतो, पार्ट टाइम अकाउंटिंग करत होतो. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, मला ते समाधान मिळत नव्हतं की ज्याच्यासाठी मी दिवसाचे 12 तास खर्च करतोय. त्यावेळी 8 तास नाही, मी 12 तास, 18 तास काम करत होतो. पण अजून सुद्धा एक राहिलं होतं की नाही, मला अजून काहीतरी करायचं आहे. एमकॉम होण्यापर्यंत मला वाटतच नव्हतं की आपण काहीतरी वेगळी डिग्री करतोय किंवा काय. जे आता आपल्याला वाटते बऱ्याच विद्यार्थ्यांना की अरे माझ्याकडे बीकॉमची डिग्री आहे, मला इतका पगार पाहिजे, माझ्याकडे एमकॉमची डिग्री आहे, मला इतका पगार पाहिजे. पण लिटरली आपल्याकडे ऍडिशनल स्किल्स हा प्रकार त्यावेळी तर नव्हताच. आता सुद्धा ऍडिशनल स्किल्स फार कमी आहेत. सांगतो मी उदाहरणासाठी, समजा मी त्याच काळामध्ये जर एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकलो असतो, एखादं कोडिंग शिकलो असतो, तर खरोखरच आज वेगळं करिअर अजून घडलं असतं. तर आज या माध्यमातून मी काही माझे अनुभव सांगतो, ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी युज होईल आणि तुम्ही त्याच्यात काहीतरी 100% काहीतरी प्लस मायनस करून आपल्या करिअरला थोडीशी ऍज अ एंटरप्रिनर म्हणून थोडी दिशा द्याल. त्याच्या पुढे मी काय केलं की माझं डे कॉलेज चालू झालं, मग जॉब थोडा बदलावा लागला वगैरे वगैरे झाला, आणि मी एमआयडीसीला जॉबला लागलो. 6-7 वर्ष एमआयडीसीला जॉब केले, पण एंटरप्रिनर मात्र मी सोडला नाही. मी कंटिन्युअस साईड बाय साईड काही ना काहीतरी करतच राहिलो. जसं की त्या काळामध्ये वेगवेगळे कॉम्प्युटरचे कोर्सेस घेतले. इम्पोर्ट एक्सपोर्ट कसा असतो तो शिकलो. त्यावेळी युट्यूब आणि गुगल फार तितक्या प्रमाणात वापरलं जात नव्हतं एज्युकेशनसाठी. म्हणजे एंटरटेनमेंटसाठीच त्या साधनांचा वापर होत होता. आता एज्युकेशनसाठी या साधनाचा चांगला वापर होतोय. तर कोणताही असा टॉपिक मिळत नव्हता युट्यूबवर. पण कुठंतरी शोधायचं, रेकॉर्डेड व्हिडिओज बघायचे आणि ते सगळं इम्प्लिमेंट करायचं. आता अशी परिस्थिती आली की एमआयडीसीचा जॉब पण झाला, 2004 आलं आणि लोक खरोखरच कॉम्प्युटर अकाउंटिंग आणि ईआरपी या सॉफ्टवेअरवर भर द्यायला लागले. आणि मग मी ठरवलं, आता जॉब बस, आता आपण उठायचं आणि आपला स्वतःचा बिझनेस करायचा. मग हे टॅली फील्ड यायचं पहिलं स्टेज कुठं आली, तर इतक्या अकाउंटिंग करताना बघितलं की हे सॉफ्टवेअर काय आहे, तर टॅली सॉफ्टवेअर आहे. प्रत्येक ठिकाणी जायचं तर वेगळं व्हर्जन होतं, वेगळे युजर्स होते, काही लोक पायरेटेडवर होते, काही लोक लायसन्सवर होते, काही लोकांच्याकडे पीसी सुद्धा एकदम साधा होता. मग हे पाहत गेलो आणि लक्षात आले की सॉफ्टवेअर असणारे लोक बरेच आहेत, पण सर्व्हिस त्यांना मिळतच नाही. जसं की एक्सेल प्रत्येकाकडे आहे, पण एक्सेल वापरायचं कसं शिकवणार कोणच नाही त्याच्याजवळ. तो स्वतः गुगलवर शोधतोय. हल्ली गुगल आहे म्हणून, त्यावेळी ते शोधतच नव्हते. पुस्तक वाचायचे, पुस्तक मिळत होती मोठी मोठी. मग मी ठरवलं की आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये उतरूया, जी लाईफ टाईम चालणार आहे. प्रोडक्ट विकला तर आज, नाही तर आज घेतला की तो उद्या नाही खपणार. म्हणून मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये उतरलो. बऱ्याच लोकांना भेटलो, वेगवेगळ्या ठिकाणी असे सेमिनार्स घेतले की आपल्याला काय अडचण आहे नेमकी. आणि मला सांगायला आनंद होतोय की आजच्या तारखेला मी टॅली या कंपनीचा ऑथोराइज 3 स्टार पार्टनर आहे. गेली 12 वर्ष मी टॅली हा सिंगल प्रोडक्ट विकतोय ओनली ऑन द बेसिस ऑफ माय सर्व्हिसेस इन द मार्केट. आज 2000 प्लस कस्टमर्स आहेत माझ्याकडे. 20 पेक्षा जास्त कंट्रीज मध्ये माझी आता सर्व्हिस आहे. टॅली स्वतः 118 कंट्रीज मध्ये चालतं मार्केटमध्ये. मग तितक्या कंट्रीज मध्ये मी का जाऊ शकत नाही. मग मला कळायला लागलं की अरे आपला आयएसी कोड नाही आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड नाही आहे. मग मला हे माहित नव्हतं की एक्सपोर्ट सर्व्हिस सुद्धा होऊ शकते, म्हणजे एखादी सर्व्हिस सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो आपण, हे सुद्धा मला माहित नव्हतं. एंटरप्रिनर होण्यामागे आपला थॉट पॉलिसी, थिंकिंग पॉलिसी काय आहे बघा, की आपण काय विचार करतो की मी एवढे पैसे लावले, स्टाफ घेतला, एक कॉम्प्युटर घेतला
आणि त्याच्यावर माझं काम चालू आहे, कन्सल्टन्सी किंवा सर्व्हिस, आणि यातून इतका नफा आला. पण खरंच सांगतो, आत्ताच्या सिच्युएशनमध्ये इतकं नाहीये सोपं, की एंटरप्रिनर होणं सोपं आहे, तो सस्टेन करणं फार अवघड आहे. इव्हन एखादा कस्टमर मिळवणं सुद्धा फार सोपं आहे सध्या. मी कुठेही कस्टमर मिळवू शकतो आता, पण त्या कस्टमर बरोबर 10 वर्ष 20 वर्ष लॉंग टर्म मध्ये राहणं आणि त्या कस्टमरला सॅटिस्फाय करणं हा खरंच चॅलेंजिंग जॉब आहे. आणि आता ओपन मार्केट आहे, तुम्ही नाही सर्व्हिस दिला तर दुसरा कोणतरी देईल. मी आता मुंबईला पण सर्व्हिस देतोय, गुजरातला पण देतोय, कच्छला पण देतोय, कारण इंटरनेटमुळे ते सोपं झालेलं आहे. तर माझ्या काही एक्सपिरियन्सेस मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामुळे मला हे कळलं की आपण कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजेत. आपण काय करायला पाहिजे ते भरपूर शिकतो, पण काय करायचं नाही ते मला मात्र या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या समजलं. मला जॉब करताना सॅटिस्फॅक्शन नव्हतंच, हा तर पार्टच आहे. पण जॉबनं काय झालं, म्हणजे मी त्याला असं म्हणतो मजेमध्ये, की जॉब म्हणजे दुसऱ्याच्या पैशाने घ्यायचा एक्सपिरियन्स, अनुभव. मी दुसऱ्याच्या पैशाने हा अनुभव घेत गेलो. पण आज अशी परिस्थिती आली की मी एंटरप्रिनर होतोय, तर माझ्या पैशानं कोणता दुसरा एक्सपिरियन्स घ्यायला लागला. माझा स्टाफ आहे. मग मी नुसता एंटरप्रिनर स्वतः नाही होऊन चालत. मी माझ्या स्टाफमध्ये मी ते गुंतवलं पाहिजे, त्याचं मनामध्ये ते बिंबवलं पाहिजे की बाबा तू सुद्धा एक जॉब करत नाहीयेस, एक एंटरप्रिनर आहेस. छोट्या प्रमाणात का असना फिक्स पे घेतोस माझ्याकडून, तर स्वतःची स्किल डेव्हलप कर, स्वतःला अशा पद्धतीने तयार कर की तुझे व्हॅल्यू ऍडिशन्स मला मिळतील आणि मी तुला त्याच्या बदल्यात चांगले पैसे देईन. आता या दोन विचारांमध्ये फार मतभेद आहेत. पहिला मतभेद असा आहे की मी एंटरप्रिनर म्हणून माझ्या स्टाफला फुल ट्रेन करायचं का, सगळं ज्ञान त्याला द्यायचं का तो सोडून गेला तर काय करायचं, आणि तो जादा पैसे घेतला तर काय करायचं. एंटरप्रिनर झाल्यानंतर किंवा व्यावसायिक झाल्यानंतर तुमच्यासमोर सगळ्यात दोन मोठे प्रश्न असतात. स्टाफला पगार द्यायचा कुठून जर सेल झाला नाही तर, फिक्स कॉस्ट काढायची कशी, आणि आपला फोकस इथं असतो कारण आपण जॉब कल्चर मधून बाहेर आलेलो आहोत. तर या स्टाफला किंवा ह्या लोकांना जर मी सोबत घेऊन नाही गेलो, जर त्यांना पाठीमागे ठेवून मी जर पुढे गेलो, तर 100% ग्रोथ नाही होणार अजिबात. मग मी इथं काय केलं, माझ्या अनुभवावरून काय केलं, कारण मी एक एम्प्लॉई होतो, एक जॉब करत होतो. मला माहिती आहे की काय होत होतं त्या ठिकाणी, की वेळानं जॉबवरून घरी जाणे, ह्याचे त्रास होत होते, बऱ्याच गोष्टी होत होत्या. याच गोष्टी मी टाळल्या, काय करायचं नाही ते शिकलो. मी स्टाफला सांगितले की सकाळी लवकर या, संध्याकाळी लवकर जा, मला विचारू सुद्धा नका. मला फक्त तुम्ही मला काय देताय दिवसातून हे महत्वाचं आहे. तुम्ही घरात बसून दिलात तरी चालेल. आता बघा, मी तुम्हाला सांगतो, मार्केटमध्ये बरेच दुकानं बंद झाली, शॉप्स बंद झाली, क्लासेस बंद झाली, कपड्यांची दुकानं बंद झाली, हॉटेल्स बंद झाली. आपण का आधी विचार केला नसेल की घरातून सुद्धा या सर्व्हिसेस देऊ शकतो आपण, कारण आपल्यात तसं शिकवलं गेलं नाहीये. म्हणजे लॉकडाऊनमध्ये घरातून काम केलं तर चालते सर्व्हिस इंडस्ट्री, आणि जॉबवर असताना मात्र त्यांना सकाळी 8ला आलं पाहिजे आणि रात्री 8ला गेलं पाहिजे. हे चुकीचं एक्सपेक्टेशन झालं ना. म्हणून या काही गोष्टी मी स्वतःचेच फॉर्म्युले लावून गेलो, आणि आज बेनिफिट असा आहे माझ्याकडे की 9 स्टाफ आहे माझ्याकडे. या स्टाफला हँडल करत करत मी माझी डेव्हलपमेंट पण थांबवलेली नाही आहे. प्रत्येक स्टाफ स्वतःमध्ये कंपनी चालवल्यासारखी कंपनी चालवतो. मी माझ्या कंपनीमध्ये फक्त मॅनेजिंग काम करतो, जे खरं एका एंटरप्रिनरला करायला पाहिजे. आपला एंटरप्रिनर असा आहे की तोच सकाळी लवकर येतो आणि तोच सकाळी संध्याकाळी वेळानं जातो. मी पाहिलेलं आहे. मी स्वतः हेच करत होतो सुरुवातीला. सगळ्यांच्या आधी यायचं, सगळ्यांच्या शेवटी जायचं आणि फक्त नावाला मालक. आज मला आश्चर्य वाटते की सगळा स्टाफ माझ्या फॉर्म्युल्याप्रमाणे वर्किंग करतोय. आज मला तिकडे फार बघावं लागत नाही. माझा बिझनेस रन होतोय प्रॉपर, आणि आज मी हे सोशल कॉज करू शकतो, मार्केटला मदत करू शकतो, लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथं वेगवेगळे सेमिनार्स देऊ शकतो, कारण बिझनेसमधून थोडा वेळ देऊ शकतो. स्वतः आपण उभे असू तर समाजाला काहीतरी देऊ शकू. आपण जर स्वतः गरीब राहत असू किंवा लॉस मेकिंग मध्ये असू तर आपण कोणालाही मदत करू शकणार नाही. आपले हात द्यायला नाही तर कायम घ्यायला पुढे असतील. तर या काही गोष्टी मी शिकलो. आता करिअरमध्ये म्हणजे ही एक माझी थोडक्यात ओळख झाली की ज्याच्यामध्ये मी काही गोष्टी कुठून एक्सपिरियन्स घेतला, जसं एमआयडीसीतून काही घेतला,
काही वकिलांच्याकडून घेतला. पण या सगळ्या एक्सपिरियन्सचा फायदा पण सांगतो. तुम्ही म्हणाल की जॉब करून मग फायदा काय झाला? एवढं एवढं सगळं घालवलं तर मग 12वी पासूनच एंटरप्रेन्योर झाला असतं बरं झालं असतं आपण. असं कधीच होत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला परत सांगतो, अनुभव पहिला घ्या. तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट नको आहे. आज पैशाची इन्व्हेस्टमेंट नको आहे कोणत्याही बिझनेसला. झोमॅटो सारखं एक्झाम्पल घ्या. पैसे कमी, आयडिया मोठी हवी. आज तुमचा आधी वेळ द्या. आपल्या इथं लोक वेळ देत नाहीत. आम्ही सुद्धा म्हणावं तिथं का अजून नाही वेळ देत. त्या व्यवसायाच्या कन्सेप्टला पहिला वेळ द्या. तुमचा अनुभव द्या. त्याच्यानंतर पैसे द्या. आधी पैसे दिलेत तर ते 100% बिझनेस चेंज करायला लागतो. लॉस मेकिंग होतो. तर माझी रिक्वेस्ट आधी अशी आहे की बिईंग अन एंटरप्रिनर यू हॅव टू फर्स्ट इन्व्हेस्ट युअर टाइम. यू हॅव टू फर्स्ट इन्व्हेस्ट युअर एक्सपिरियन्स. व्हॉट एव्हर एक्सपिरियन्स इज कलेक्टेड, जो काही तुम्ही गोळा केलेला आहे तुमच्या जॉबमध्ये, त्याच्यासाठी जॉब करायला पाहिजे. डायरेक्ट नाही एंटरप्रिनर होणार. आणि मग हे काही लोकांच्या बाय ब्लड मध्ये एक आयडिया असते, कन्सेप्ट असते, त्यांनी डायरेक्टली व्यवसाय स्थापन करायला काही हरकत नाही. पण ज्यांना थोडी भीती वाटते, करू का नको. आज कपड्याच्या धंद्यामध्ये मार्जिन चांगला आहे, कपड्याचा धंदा करूया. आज भांडी दुकानमध्ये मार्जिन चांगला आहे, भांडी दुकान काढूया. आज कॉम्प्युटर शॉप आहे तर कॉम्प्युटर शॉप काढूया. असं करत गेल्यामुळे तो एक निगेटिव्हिटी तयार होती. ती अजिबात होता कामा नये. त्यासाठी मी सांगतोय की आधी थोडा का असताना एक्सपिरियन्स घ्या, एंटरप्रिनर होऊन जावा. आणि एंटरप्रिनर झाल्यानंतर काय करायचं मी जस्ट सांगतो तुम्हाला. माझ्याकडच्या एक्सपिरियन्स वरून सांगतो. तुम्ही ते अप्लाय केलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा काहीतरी बेनिफिट होईल. पहिली गोष्ट म्हणजे डेली काही ना काहीतरी शिकत राहावं लागतं. बिझनेसमन म्हणून, एक मालक म्हणून. कारण एक मालक म्हटल्यानंतर अंगावर वेगळी जबाबदारी असते. जॉबमध्ये सकाळी 9ला किंवा 10ला जी काही टाइम असेल त्या टाइमला आल्यानंतर संध्याकाळी घरी जाईपर्यंत एक सिलेक्टेड रिस्पॉन्सिबिलिटी असते, दिलेली जबाबदारी असते. मोठी जबाबदारी आपल्या अंगावर नसती. पण ओनर म्हणून आलात, एंटरप्रिनर म्हणून आलात तर कौतुक वाटतं, ऐकायला सोपं, चांगलं वाटतं की बाबा मी एक एंटरप्रिनर आहे, यंग एंटरप्रिनर आहे, बिझनेसमन आहे. पण नंतर कळतं की अरे हा इतकं नाही सोपं आहे. ते कॅश फ्लो मॅनेज करणे वगैरे तो फार मोठा नंतरचा विषय आहे. तो ऑपरेशनल पार्ट आहे. आधी आपल्याकडे काय पाहिजे ते महत्वाचं आहे. त्यात उदाहरण सांगतो. मी मागच्या वर्षी एमफिल करायचं ठरलं होतं. मी सायबर कॉलेजमधून ऍडमिशन घेऊन एमफिल पूर्ण केलं माझं. ऍक्च्युली तसं बघितलं तर मला गरज नव्हती की हे एमफिल करून पुढे जाऊया. कारण माझा आता बिझनेस सेट आहे. मी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जीएसटी किंवा टॅलीवर आम्ही सेशन ऑलरेडी घेतोय. मी आयसीआयला ऍज अ ट्रेनर गेली 7 वर्ष आहे. सायबर कॉलेजला ऍज अ ट्रेनर मी गेली 5 वर्ष आहे ऑलरेडी. तरी सुद्धा मला अजून आहे आवड की मी हे करावं. आता माझं एमफिल पूर्ण झालं 1 वर्षात. आता मी पीएचडी करतोय. याच्यातून मला काय मिळालं की रिसर्च मेथॉडॉलॉजी, रिसर्च टेक्नॉलॉजी काय आहे, कसं लोकांचा मी रिसर्च करू शकतो आणि त्यांना काय हवं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर माझी सगळ्याच विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही एका स्टेजला गेलात किंवा जायचा प्रयत्न करताय ना, तर विद्यार्थी होऊन जगणं सोडायचं नाहीये. विद्यार्थी म्हणूनच राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. काय करू शकता मी तुम्हाला सांगतो. काही मुद्दे पण मी तुम्हाला सांगतो, कोणत्या गोष्टी आपण बघू शकतो. गव्हर्नमेंटच्या स्कीमचा पहिला अभ्यास करा. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम्स देतं आपल्याला की एक्सपोर्टचा बेनिफिट आहे, कॅपिटलची सबसिडी आहे, या 1, 2, 3, 4 गोष्टी आहेत. एमआयडीसीला रजिस्ट्रेशन केला तर असं मिळेल. छोट्या मोठ्या स्कीम्स असतात. त्याचे वेबिनार, सेमिनार अटेंड करायला पाहिजे. त्याच्यानंतर सर्व्हिस किंवा मटेरियल एक्सपोर्ट करताना ज्या गोष्टी आपण करतो त्या गोष्टीला डॉक्युमेंट कोणती लागतात, कोणत्या गोष्टी आपण त्या हँडल करतो किंवा कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजेत, एक्सपोर्टमध्ये काय रिस्क आहे, या सगळ्या गोष्टी आपण तिथं शिकायला पाहिजे. तिसरं महत्वाचं म्हणजे टेक्नॉलॉजीचा अभ्यास गरजेचा आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा स्टडी फार कमी आहे. कॉलेजमध्ये एखादा प्रोजेक्ट केला जातो, तो सुद्धा गुगल कॉपी पेस्ट आणि स्पेलिंग कमी जास्त करून. तर तो सुद्धा तितक्या सिरियसली होत नाही. म्हणजे मी पाहिलेलं आहे बरेच विद्यार्थी तो एक प्रोजेक्ट म्हणून करतात, एक स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून करतात. जसं अकाउंटिंग आपण स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून केला, पण अकाउंटिंग रिअलमध्ये करताच येत नाही. हे असं होऊ न देता ज्यावेळी आपण एक एंटरप्रिनर होतो त्यावेळी असं नाही चालणार.
आपल्याला काय करावं लागेल, ऍप्लिकेशन्स मार्केटला काय आहेत, कोणतं ऍप्लिकेशन तुम्हाला शिकलं पाहिजे, कोणतं मार्केटचं ऍप्लिकेशन तुमच्या उपयोगाचं आहे. जसं ब्लॉकचेन कन्सेप्ट येत आहे, किंवा आता छोटे एक्झाम्पल अगदी गुगल पे, किंवा हे जे छोटे मोठे ऍप्स आहेत, या ऍप्सला दुसऱ्या सॉफ्टवेअर बरोबर कसं टाईप केलं जातं, किंवा काही कन्सेप्ट आपण शाळेमध्ये शिकलो, कॉलेजमध्ये शिकलो असाल की AI, BI म्हणजे बिझनेस इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आपण ह्याला कधी टचच करत नाही. आपण ह्याला एक थेरी सब्जेक्ट म्हणून घेतो, पाठ करतो आणि त्याचे मार्क चांगले मिळवतो. ज्यावेळेस आपण बिझनेसमध्ये जातो ना, त्यावेळी कळतं की अरे हा हे त्यावेळी शिकलो होतो आणि इम्प्लिमेंट करायला पाहिजे होतं. स्वॉट अनालिसिस तर मला वाटतं 8वी-9वीला शिकवतात, पण स्वॉट अनालिसिस कसे करायचे हे 2-4 बिझनेस लॉसमध्ये गेल्यानंतर कळतं. म्हणून मी काही गोष्टी तिथं जे शिकलो, काही गोष्टी अनुभवल्या, त्याच मी तुम्हाला शेअर करतोय. एपीआय कोडिंग म्हणजे जे ऍप्लिकेशन्स डायरेक्टली कनेक्टेड आहेत, जसं की एखाद्या गुगल लिंकला क्लिक केलात तर ती लिंक ओपन करते एखादा सॉफ्टवेअर, आणि त्यातून तुम्ही ते झूम मीटिंग किंवा गुगल मीट या गोष्टी आपण अटेंड करतो. हे कसं घडतं, ती लिंक जनरेट कशी होते, इतक्या गोष्टी शिकण्यासाठी आहेत. सुदैवानं आपल्या पाठीमागं युट्यूब आहे, गुगल आहे, हजारो फोरम्स आहेत, हल्ली शिकवणारे भरपूर फोरम्स आहेत. युडमी सारखा एक प्लॅटफॉर्म आहे, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत इथं अवेलेबल. तर या प्लॅटफॉर्मचा वापर करून जर आपण एका एंटरप्रिनरला टेक्नो कमर्शियल बनवलं, तर मला वाटतं आपण फार मोठ्या प्रमाणात बिझनेस चांगला करू शकतो. जसं एक म्हणजे ना, एक आयडिया जिंदगी बदल देगा, तसं ही आयडिया येणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे, आणि ती आयडिया आपल्याला बिझनेसमध्ये कन्वर्ट करून त्याचा मॉनिटरी बेनिफिट येणं फार गरजेचं आहे. मी माझ्या अनुभवामध्ये 2 वेळेला असं पण पाहिलं की काही गोष्टी मी लॉस मेकिंग केल्या. म्हणजे जॉब करत करत एखादं कापड दुकान काढून बघितलं. मला जाणवलं की हे आपलं काम नाहीये. आपण काउंटर सेल नाही करू शकत. बेस्ट टीचर नाही होऊ शकत. मी टीचर नाही होऊ शकणार, पण ट्रेनर होऊ शकतो. मी चांगल्या सब्जेक्टचं चांगलं ट्रेनिंग देऊ शकतो. पण ऍज अ टीचर जो स्टार्ट टू एंड समजून सांगणे किंवा जी थिअरी आहे ती नाही देऊ शकत. तिथं मला जाणवलं की आपण ट्रेनर होऊ शकतो, तर अकॅडमी का नाही काढू शकत. त्या काळामध्ये म्हणजे 2000ची जी गोष्ट सांगतो, 2000 ते 2004 अनेक लोक ERPs वर शिफ्ट होत होते, आणि अनेक ERPs मार्केटमध्ये आल्या. SAP त्यावेळी नव्हतं आपल्या इथं. आणि मी पाहिलं की सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, मार्केटिंगची लोक येत आहेत, विकतायत सॉफ्टवेअर, पण ऑपरेट करणारे हँड्स कुठे आहेत, वापरणारे हातच नाही. अनेक लोकांना माहितच नाही की ERPचा लॉंग फॉर्म काय आहे. मग मग मला एक आयडिया सुचली की आपण एखाद्या सॉफ्टवेअरचे ऑथेंटिकेशन घेऊया. आणि मी पहिलं ऑथेंटिकेशन घेतलं टॅली एज्युकेशन. तर टॅलीच्या 2 संस्था आहेत, एक टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एक टॅली एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड. टॅली एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडला मी पार्टनर झालो पहिला, आणि मग त्यांनी मला ऑथोराइज चॅनल पार्टनर केलं. आज जरी तुम्ही या वेबसाईटला चेक केलात, tallyeducation.com ला कोल्हापूर सर्च केलात आज जाऊन, तर तुम्हाला माझी सिंगल ऑथोराइज्ड इन्स्टिट्यूट दिसेल, जी फक्त कंपनीचे कोर्स घेते आणि कंपनीचं सर्टिफिकेट देते प्लस जॉब देते. मला अनेक लोकांनी हा पण प्रश्न विचारला की सर इकडे ट्रेनिंग पण द्यायचं आणि लोकांना एंटरप्रेन्योर पण बनवायचं, सगळेच एंटरप्रेन्योर झाले तर स्टाफ कुठून मिळणार. मला हा सुद्धा प्रश्न आला बरं का, बऱ्याच सेशन्स मध्ये असा पण प्रश्न आला की जर सगळ्यांनाच एंटरप्रेन्योर केलं तर जॉब कोण करणार आपल्याला. तर तुम्ही सुद्धा हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर त्याचं एक सोपं सोल्युशन सांगतो. माणसांच्या डोक्यात जे काही विचार असतात याचा जर तुम्ही अभ्यास केलात, एक 2-4 लोकांना तुम्ही टेस्ट करून बघा, सगळेच लोक एंटरप्रेन्योर होत नाहीत आणि सगळेच लोक जॉब करत नाहीत, आणि बरेच लोक असे असतात दोन्ही पण करत नाहीत. आता आपण ठरवायचं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि मग त्या पद्धतीने पावलं उचलायची. तर सॉरी, या अकॅडमीचं ओपनिंग झाल्यानंतर मी ओपनिंग केलं, विद्यार्थी आले, छानपैकी सगळं ट्रेनिंग चालू झाली, आणि परत मला असं जाणवावं लागलं की आता जे मी ट्रेनिंग देतोय हे त्या पुस्तकामध्ये छापलेलं 4-5 वर्षापूर्वीचं ट्रेनिंग मी आज देतोय मार्केटमध्ये. काळानुसार काय बदल होणार आहेत, किंवा व्हॅटचे रिटर्न्स मी टॅलीतून कसे रिटर्न, त्यावेळी व्हॅट होता,
मी बीएसटी सीएसटी पण पाहिला, व्हॅट पण पाहिला, आता जीएसटी पण पाहतोय. मग विद्यार्थ्यांना नेमकं काय दिलं पाहिजे की विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर उभा राहील? त्याला लोक विचारतील माझ्या जॉबला येतोस का? मी चिठ्ठी घेऊन जायची गरज नाही, त्यावेळी चिठ्ठी घेऊन जायला लागत होतं बरं का. म्हणजे असं शिफारस घेऊन जायला लागत होतं, सर मला जॉब द्या, आमच्या या सरांचं मला शिफारस आहे. तर आता तर शिफारस लागत नाही, आता शॉर्टफॉल आहे, स्टाफच मिळत नाही. सो तुम्ही जसे असाल तशी एम्प्लॉयमेंटला घेतली जातात. तर मी या या सिच्युएशन मध्ये मी जे विद्यार्थी पाहिले ते विद्यार्थी असे होते की सर मला जॉब करायचा आहे, पण थोडं पोस्ट मोठी पाहिजे, मला जॉब चांगला पाहिजे. मग मी त्यांना चेक करून बघितलं तर त्यांचे पोटेन्शियल्स होते की ते जॉब करत करत स्वतःला एंटरप्रिनर घडवू शकत होते. आणि आज मला खरोखर सांगायला आनंद होतो, जवळजवळ जवळजवळ 100 पेक्षा जास्त एंटरप्रिनर मी वेगवेगळ्या बिझनेसमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. आज सॅटर्डे क्लब सारख्या प्लॅटफॉर्ममुळे किंवा वायसी हा एक आमचा यंग एंटरप्रिनर सेल आहे. तसंच अजून काही कॉलेजेस आहेत, जसं सायबर कॉलेजमध्ये ईडी सेल आहे, एंटरप्रिनर डेव्हलपमेंट सेल आहे. या वेगवेगळ्या सेल्सचा मी अभ्यास ज्यावेळी केला त्यावेळी भेटून आलो, त्यावेळी मला कळलं की अरे हा की काहीतरी घडतंय. लोकांना बिझनेसमन बनवण्यासाठी कोणतरी पावलं पुढे उचलतंय. याच्यातून मला जे सुचलं ते मी विद्यार्थ्यांना सांगत गेलो. त्या विद्यार्थ्यांनी ते काही गोष्टी फॉलो केल्या, काही स्वतःचा अभ्यास केला आणि आज 100 विद्यार्थी, जवळजवळ अप्रॉक्स 100 विद्यार्थी स्वतः एंटरप्रिनर आहेत आणि आज त्यांनी त्यांच्या हाताखाली 10-15 लोक ठेवून त्यांचा बिझनेस एक्सपांड केलेला आहे. आज माझा स्वतःचा टर्नओव्हर 2 CRच्या वर मी क्रॉस केलेला आहे. टॅलीमध्ये कोल्हापूर, महाराष्ट्र असो, महाराष्ट्राच्या बाहेरचे स्टेट्स असो, भारतभर असो आणि भारताच्या बाहेर असो, अगदी दुबई असो किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये असो, मी काही ना काहीतरी सर्व्हिस आणि काही ना काहीतरी काम करतोच आहे. वर्षातून एक वेळ मला आउट ऑफ द कंट्री चांगला चान्स मिळतो की ज्या ठिकाणी मी त्यांना हे एक्सप्लोजर करतो माझं बिझनेसचं आणि बिझनेस एक्सपांड करत करत आज 1200 स्क्वेअर फूटच्या लॅबमध्ये 9 पेक्षा जास्त स्टाफ बरोबर 400 पेक्षा जादा चार्टर्ड अकाउंटंट्स बरोबर मी टायअप करून वेगवेगळ्या कॉलेजेसना, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या असोसिएशन्सना मी एकत्र करून त्याच्यातून काही ना काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतोय. याच्यातूनच मागच्या वर्षी अनेक आयडिया सुचली. थोडीशी परत एक म्हणतात ना की एंटरप्रिनरची जे ब्रेन असतं ना ते कधी झोपतच नाही. आणि असंच झालं की मागच्या वर्षी अजून एक हे सुचलं की अकाउंटंट लोकांसाठी असोसिएशन नाहीये. म्हणजे बघा तुम्ही, अगदी रिक्षावाल्यांचे असोसिएशन आहे, टॅक्सीवाल्यांचे असोसिएशन आहे, त्याच्यानंतर वकिलांचे असोसिएशन आहे, सीएनचे असोसिएशन आहे, भरपूर बिझनेसमन लोकांची वेगळ्या, कापड व्यापाऱ्यांच्या वेगळ्या असोसिएशन आहेत. पण अकाउंटंट लोकांसाठी कोण काय करत? मला थोडं शॉक झालं. अरे मला रात्रीच असं 1-2-2:30 वाजता असा हा विचार आला की बाबा अकाउंटंट लोकांसाठी काहीच नाही आहे. मग अकाउंटंट लोक काय करतात, कसे मदत घेतात? तर आपण काय करत होतो? आम्ही पुस्तकं वाचत होतो, आता व्हिडिओ पाहतोय. मग इकडून तिकडून माहिती घ्यायची, अभ्यास करायचा, एकमेकाला विचारायचं, व्हॉट्सअपवर वगैरे माहिती घ्यायची आणि आपण पुढे जायचं. मग यांच्यासाठी एक असोसिएशन स्थापन करायचं डोक्यामध्ये आलं. मग काय स्वस्त बसवत नव्हतं. आता विचार केला की ठीक आहे, आता हे डोक्यात आलंय पण कसं इम्प्लिमेंट करायचं, कारण मी बिझनेसमध्ये इतका गुरफटलेला आहे, मी कसं करणार पुढं? मग एक संकल्पना सुचली, कोर टीम ठरवली, इंटरेस्टेड लोकांना एकत्र घेतलं, त्यांना सांगितलं की तुम्ही फ्रंटला काम करायचं, मी कुठेही नसणार या पिक्चरमध्ये, कारण हा सोशल टास्क आहे, मला ह्यात कमर्शियल काही करायचं नाही आणि तुम्ही लोकांनी फडवून हे करा. 11/11/2020 या तारखेला मी संस्था रजिस्टर केली, जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ट्रस्ट ऍक्ट खाली रजिस्टर केली. कोल्हापुरातली पहिली संस्था आणि महाराष्ट्रातली दुसरी संस्था जी अकाउंटंट लोकांच्या कल्याणासाठी काम करते. या ठिकाणी अशी संस्था स्थापन केली की जिथं लोक अकाउंटंट एकत्र येतील, एकमेकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. जसा आमचा बिझनेसमन लोकांचा ग्रुप आहे सॅटर्डे क्लब किंवा अजून वेगवेगळे क्लब तुम्ही ऐकला असाल, तिथं बिझनेसमन एकत्र येतात आणि ते बिझनेसमन आपल्या अडचणी सांगतात, आपल्याला काय हवंय काय नको ते सांगतात.
आणि एकमेकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, इंडस्ट्रीमधले अपडेट शेअर करतात. हेच मी अकाउंटंट लोकांसाठी केलं आणि आज आश्चर्य म्हणजे 60 पेक्षा जास्त मेंबर या अकाउंटंट क्लबला जोडलेले आहेत. 15 सप्टेंबरला आम्ही त्याचं ओपनिंग करतोय. 1 वर्ष मी त्याला पहिला म्हणजे ते मी आधी तुम्हाला एक सांगितलं की थोडं त्याला एक्सपिरियन्स आणि तुमचा वेळ द्या, मग त्याचं उद्घाटन, मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. पहिल्या दिवशी पैसे घालून मोठं उद्घाटन करून 8 दिवस पाहिलं तर काहीच ऍक्टिव्हिटी होत नाही, असं अजिबात होता कामा नये. मी पहिला त्याला ऍक्टिव्हिटीज केल्या, एक शिस्त लावली, ड्रेस ठरवले, पाठीमागे बॅनर द्यायचं ठरवलं, त्या लोकांचं रजिस्ट्रेशन केलं, ऑल इंडिया लेवलला अकाउंट असोसिएशनला रजिस्ट्रेशन केले. असं करत 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 आता ती एक स्टेज आली की आता ते ओपनिंग होऊ शकतं. मला या आत्ताच्या सगळ्या स्टुडंट्सना मला जसं माहिती कळाली की बरेच स्टुडंट अंडर ग्रॅज्युएट आहेत, अजून काही शिकायचं त्यांचं वय आहे, शिकून घ्या. ह्याच्यात काय शिकायचं ते मी सांगतो जेणेकरून अशा आयडिया डोक्यामध्ये येतील. आता तसं पाहता ही अकाउंट असोसिएशनची आयडिया मला काहीच फायद्याची नाही. अगदी बघायला गेलं तर मला याच्यातून काहीच फायदा मिळणार नाही. पण सगळ्याच गोष्टी फायद्यासाठी कसे करणार आपण? एंटरप्रेनर हा फायदा मिळवतो, पण लक्षात ठेवा खरा देश घडवणारा माणूस जो असतो तो एंटरप्रेनर असतो. सर्व लोकांना सबसिडी मिळतात, सगळ्या लोकांना काही ना काहीतरी पॅकेजेस मिळतात, प्रत्येकाला काही ना काहीतरी गव्हर्नमेंटची स्कीम मिळते. पण व्यापारी हा असा प्राणी आहे, व्यावसायिक हा असा प्राणी आहे जो स्वतःचे पैसे लावतो, स्वतःचा वेळ देतो, स्वतः रिस्क घेतो नफा तोट्याची आणि इतर लोकांना जॉब देतो. म्हणून मला काही असे क्लब आवडले, मला काही असे ग्रुप आवडले, मला काही अशा संस्था आवडल्या तर मी अवश्य तिथे जातो. एक लिस्नर म्हणून पाठीमागे बसून ते सगळं ऐकतो, समजून घेतो, त्या वक्त्याला काय सांगायचं आहे, तो काय आयडिया शेअर करतोय. काही दिवसांपूर्वी संजय गुणवत साहेबांचे काही चांगले शब्द आम्हाला ऐकायला मिळाले. एका कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं. प्रत्येक ठिकाणी आपण एक विद्यार्थी म्हणून गेलो आणि जर असं शिकत शिकत गेलो आणि 5-6 वर्षांचा हा अनुभव जर तुमच्या समोर असेल तर तुम्हाला गॅरंटेड सांगतो वयाचं काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही ओयोचं एक्झाम्पल बघितलं असाल, ही एक्झाम्पल ऑटोमॅटिक घडत नाहीत. तुम्हीच आहात जे एक्झाम्पल तयार होतात, तुम्ही स्वतःहूनच पुढे येता आणि ऑटोमॅटिक एक्झाम्पल तयार होतं. आपण घाबरतो म्हणून आपलं एक्झाम्पल तयार होत नाही. जे घाबरत नाहीत, जे रिस्क घेतात ते जातात पुढे आणि इतिहास घडवतात. सॉरी. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आताच तुम्ही जग पाहताय, ओला आहे, उबेर आहे किंवा झोमॅटो, स्विगी आहे. आता परवा झोमॅटोचा आयपीओ तुम्ही पाहिला असाल. माहित नाही किती लोक तुम्ही आयपीओ वगैरे पाहता किंवा त्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करता का नाही माहित नाही. पण त्यांना किती रुपये एक्सपेक्ट होते आणि भारतातनं किती रुपये त्यांना मिळाले त्याचे आकडे पाहिलात ना तर आपल्याला लक्षात येईल की आपण फार वेळानं या फील्डमध्ये आहोत किंवा आपल्याला लवकर आत गेलं पाहिजे त्या फील्डमध्ये. तर या लोकांच्याकडे काय आहे सांगा? उबेर, ओला, झोमॅटो, स्विगी यांच्याकडे आयडियाच आहे ना? नाहीच दुसरं काय त्यांच्याकडे. तर आपल्या आयडियाला जर आपण बिझनेसमध्ये कन्वर्ट केलं तर हे कसं होईल सांगा? तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज पाहिजे. विद्यार्थ्यांनी कमीत कमी एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज, एखादं कॉम्प्युटर मशीन लर्निंग करायलाच पाहिजे. कॉमर्स स्टुडंट असो, आर्ट्स स्टुडंट असो किंवा कोणीही असो. सो माझी सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादी लँग्वेज ऍटलिस्ट करा. आता ज्या वेळेस एखादी लँग्वेज करतो आपण तर असं नाही की तुम्ही प्रोग्रॅमर म्हणून पुढे जाणार आहात, कुठेतरी जॉब करणार आहात असा त्याचा अर्थ नाहीये. आपण पूर्वी असं ठरवलंय स्वतःच की बीएससीचा मुलगा आहे किंवा अमुक एक कॅटेगरीचा मुलगा आहे, एमसीए करतोय का बीसीए करतोय, तो प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकेल. हा आपला एक स्वतः बनवलेला भ्रम आहे. आज आज या गोष्टी फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, अगदी छोटे एक्झाम्पल. आता आपण झूम मिटिंगवर आहोत. कितीतरी विद्यार्थ्यांना माहित नाही की झूम मीटिंग वरून फेसबुक लाईव्ह कसं जायचं, झूम मीटिंग वरून युट्यूबला लाईव्ह कसं जायचं. बरं, हे शिकण्यासाठी का पैसे पडतात का? काहीच नाही. तर तुम्ही म्हणाल की एंटरप्रिनरला कशाला लागतं? एंटरप्रिनरची काय गरज आहे हे सगळं शिकायची? बघा आता तुमच्या समोरच आहे. जर मी एखादी गोष्ट
मी एक छोटे एक्झाम्पल सांगतो. मागच्या 2019ला पूर आला त्यावेळेस एक्झाम्पल सांगतो. सगळीकडे हाहाकार होता, पैसे नव्हते, ठणठणाट होता आणि सगळं बंद होतं पूर्ण. आणि प्रत्येक सीए आपल्या घरी बसून काम करत होता. पुरामुळे बरंच डिस्टर्ब झालं होतं. नुसत्या महाराष्ट्रात नाही, कोल्हापुरात नाही, बऱ्याच ठिकाणी होता. मग मला ह्या आयटी टेक्नॉलॉजी जरा आवड आहे. मी शिकत जातो काहीतरी काहीतरी करत. आणि झूम मीटिंग शिकलो. आमच्याच एका क्लब मेंबरकडून शिकलो की बाबा मला झूम मीटिंग कशी घ्यायची शिकव. ठीक आहे, आपल्याला जमत नाही ते सांगायचं ना, काय त्यात प्रॉब्लेम नसतो. आपण सांगायचं मला फार येते म्हणून आपण नाही राहायचं साईडला. मला सांगायला आनंद होतो की एका महिन्यामध्ये मी 118 चार्टर्ड अकाउंटंटचे वेबिनार घेतले. 118 वेबिनार्स, डेली 3 वेबिनार्स प्लॅन केले आणि जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपयाचं उत्पन्न मी नुसता वेबिनार मधून घेतला. 100% प्रॉफिट. कुठेही मला कोणालाही पैसे द्यायचे नव्हते आणि तेही 1200 रुपयाचं झूम ऍप मी परचेस करून महिन्यात. मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा नाही. समजा मी टेक्नो नॉलेज घेतलं नसतं तर काय केलं असतं, मी पण घरात बसलो असतो, बिझनेस नाही रडत बसलो असतो आणि ही लोक दुसरे कुठे गेली असते आणि शिकले असते. त्यांनी शिकायचं थांबवलं नसतं, जग पुढे गेलंच असतं. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे, छोटं करत एक 20, 25, 30, 40 सॉफ्टवेअरचं नॉलेज घ्या. तुम्हाला खरंच हे गरजेचं आहे. अजून एक मला सांगावासा मुद्दा वाटतो जो मी इथं माझ्याकडे प्रयोग केला ऑफिसमध्ये. रिवॉर्ड्स अँड रेकग्निशन दिलं मी आमच्या स्टाफला. आता मी त्यांना स्टाफ खरं म्हणजे म्हणत नाही, कारण ते माझे पार्टनर्स असल्यासारखे. मी या स्टाफना रिवॉर्ड्स रेकग्निशन दिलं. आपल्याला आवडतो रिवॉर्ड्स कोण दिले तर, आपल्यासाठी कोण टाळ्या वाजवतो सगळ्यांना आवडतं. पण आपण जेव्हा एंटरप्रेनर होतो ना, तर आपण आपली जागाच बदलतो, गादीच बदलतो. आपण लगेच पटकन सिंहासनावर जाऊन बसतो आणि बाकी सगळे अगदी एम्प्लॉई होऊन जातात, म्हणजे अगदी गुलाम होऊन जातात. काही बरेच बघितलेत मी लोक की त्याला ते व्हॅल्यूज द्यायची नाही. सी प्राइस आणि व्हॅल्यूचा फरक पण समजून घ्या. तुम्ही पगार देता ती प्राइस देता, त्याची त्याला किंमत देता आणि जे त्याला रिस्पेक्ट देता ना ती व्हॅल्यू आहे. आज लोकांना व्हॅल्यू पाहिजे सर, पगार नको आहे. आज माझ्या कितीतरी मुली किंवा मुलं येतात, सर 3,000 रुपये पगार दिला तर चालेल, तर शिकायला मिळाला पाहिजे आणि माझं कॉलेजची टायमिंग ऍडजस्ट करून द्या. काय पाहिजे अजून त्यांना? तर या गोष्टी मी जर माझ्या स्टाफवर इम्प्लिमेंट केल्या आणि जर त्या सक्सेस झाल्या असतील तर का तुम्हाला पण होणार नाही? आज मी खरोखर सांगतो, मला बेस्ट स्पीकर होण्यामध्ये मला अजिबात आवड नाही. चांगले शब्द माझ्याकडे अजिबात नाहीयेत. माझी व्होकॅब्युलरी तेवढी मोठी नाहीये. पण आज मी कोणत्याही बिझनेसचं अकाउंटिंग तुम्ही द्या, जो काही मी व्यवसाय, जो काही अनुभव मी केला, जॉब केला, त्यात ट्रेडिंग पाहिलं, सायकल दुकानात मी जे पाहिलं, त्या जॉब सर्व्हिस कशी असते ती पाहिली, वकिलांच्याकडे केले तिथं कंप्लायन्स कशा असतात गव्हर्नमेंटची ते पाहिली. 1/2/3 करत 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 अनुभव घेत गेलो आणि आज ह्या धंद्यातला कोणताही माणूस येऊ दे माझ्याकडे, मला टॅली असं इम्प्लिमेंट करायचं आहे, तर मी त्याला 15 मिनिटाच्या सेटल करून देतो की तुला हे करावं लागेल आणि तुझ्या व्यवसायात हे सेट होईल. आणि आज मला खरंच बरं वाटतं की जो वेळ मी त्यावेळी दिला तेच माझं कॅपिटल आहे आणि आज त्या कॅपिटलची किंमत मी पैशात करू शकत नाही. करू शकलो असतो तर ती प्राइस झाली असती, व्हॅल्यू झाली नसती. तर म्हणून तर आपण व्हॅल्यू ऍडिशनवर काम करतो ना हल्ली. 10-10%, 5-5%, 20-20% काहीतरी ठरेल आणि पगार वाढतच जाईल त्या स्टाफचा. तुम्ही द्यालच त्याला, त्यात काय वादच नाही. पण तो तुमच्यासाठी अजून काय करू शकतो, त्याचे कोणते स्किल्स, त्याचे कोणते दरवाजे तो ओपन करू शकतो डोक्याचे, ते आपल्याला जाणून घेणं फार महत्वाचं असतं. आज तुम्ही विद्यार्थी म्हणून जरी इथं असाल, काही लोक मे बी जॉब करत असतील, तर माझी पुन्हा एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या शेजारच्याला, तुमचा जो ग्रुप आहे किंवा असं असतं ना की 10 लोकांचा ग्रुप असतो आणि ते खास असतात एकमेकाचे, आणि ते 10 सोडून आपण बाहेरच जात नाही. तर आमच्याकडे क्लबमध्ये म्हटलं जातं की केऱ्याने देशाट. ज्या वेळेस मी हा ग्रुप सोडेन, कम्फर्ट झोन सोडेन, त्यावेळेस एक एंटरप्रिनर म्हणून मी त्या लोकांच्या समोर जायच्या लायकीचा होईल, कपॅसिटीचा होईल. आज होतं कसं मी सांगतो तुम्हाला. माझ्या ग्रुपमध्ये असे लोक असतात की त्या लोकांनी माझं कौतुक केलेलं मला आवडतं. माझ्या विरुद्ध बोलणारा, माझ्या चुका काढणारा मला माणूस आवडत नाही. आणि हे प्रत्येकाचं थिंकिंग आहे. सगळे तर माणसं आहेत, देव माणूस कोणच नाही. प्रत्येकाला असं हवं असतं ना की माझ्या चुका काढत असेल ना तर त्याला पहिला डिलीट कर मोबाईल मधून. इथं आपलं चूक.
निंदकाचे घरटे असावे शेजारी का सांगितलेलं आहे? माणसाची प्रगती लक्षात ठेवा त्याच वेळी होते ज्यावेळी तुमची निंदा कोणतरी करतो, ज्यावेळी तुम्हाला राग येतो, ज्यावेळी तुमचा अपमान होतो. आज जर तुमचा अपमानच कोण केला नाही, तुम्हाला राग येईल असं कोण वागलंच नाही, तुमची निंदाच कोण केली नाही, तर कशी प्रगती होणार? आणि मग आपण त्याच ग्रुपमध्ये राहतो आणि तिथूनच आपण ते संपून जातं सगळं. एक वय निघून जातं आणि मग लक्षात येतं की अरे रे मी काय केलंच नाही. म्हणजे मी ज्यावेळेस मी आता प्रॅक्टिकलच आहे माझं सगळं समोर तुमचं एक्झाम्पल. ज्यावेळेस मी जॉब करत होतो ना त्यावेळी मला पगार किती होता सीएनच्याकडे? 1800 रुपये. म्हणजे माझं 2000 सॅलरी होती त्यावेळी तर माझं लग्न झालं होतं. सायकलवरून फिरायचं, कामं घ्यायची आणि ती कामं करत तर संध्याकाळी 9ला घरी जायचं. हा एक रीती ठरली होती. मला पण असं वाटत होतं की हीच माझी लाईफ राहणार आहे पुढे जाऊन. 2000चे 2500 कसे होतील त्यावर माझं लक्ष होतं. पण सॉरी, ज्यावेळेस मला कळलं ना की आपल्यात पोटेन्शियल्स आहेत ना, त्यावेळी मात्र मी ते सगळं सोडलं आणि पटकन रिस्क घेऊन पुढे धाडस केलं. आज मला त्यावेळची काही लोक भेटतात ना, तर ते त्यावेळी 35,000 40,000 कमवत होते, ज्यावेळी मी 3,000 4,000 कमवत होतो. कारण त्यांना जॉबचे पटकन ऑफर्स आले पुण्याला वगैरे, पटकन पळून गेले. आपल्यात हे एक फार चालतं की जरा धंदा चालत नाही ना, ते सोड आणि माझ्याकडे चल पुण्याला, मी तुला पार्टनरशिप देतो किंवा हा एक जॉब कर, तुला 50,000 पगार मिळतो. पण पुन्हा जॉबच. तर अशा लोकांना मी त्यावेळी पाहत होतो आणि ह्या लोकांना मी आज पाहतोय. आज माझा महिन्याचा सॅलरी 1,00,000 रुपये होते. वेळेस ते अजून सुद्धा 50,000चे 50,000च मिळत आहेत. जो काय थोडा बहुत डिफरन्स मिळाला असेल त्यांना त्या पद्धतीने. ह्याच्यात गैर काहीच नाही आहे. ते जॉबमध्ये सॅटिस्फाईड, मी बिझनेसमध्ये सॅटिस्फाईड आहे. मी रिस्क घेतोय, ते रिस्क घेत नाही. सो ही एक खरी सच्ची म्हणजे कडवी म्हणा, पण एक परिस्थिती अशी आहे की तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं. आज तुमच्या डोक्यातल्या आयडिया बाहेर काढा, पेपरवर लिहा. रात्री 12ला आयडिया येते, शेजारी वही पेपर ठेवा. 12 वाजता जर आयडिया तुम्ही लिहिलात ना, 12-1 वाजता पण आयडिया येते. आणि ती आयडिया आपण सकाळी विसरतो. ती डोक्यातली आयडिया लिहून घ्या. 100 आयडियांपैकी 2 आयडिया चालतील, लक्षात घ्या. मग तुम्ही ओयोचं एक्झाम्पल घ्या, केएफसीचं एक्झाम्पल घ्या, मोठ्या मोठ्या स्टोरीज बघा. ते फेल्युअर झालेत आणि मग उभे राहिले. 100 वेळा फेल्युअर होऊन ते उभे राहू शकता, तर तुम्ही 4 प्रयत्न काय नाही करू शकत? मी आयोजकांना पण पुन्हा एकदा माझे आभार आहेत की तुम्ही असं काहीतरी फोरम करताय की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही आमचे अनुभव शेअर करू शकतो आणि विद्यार्थी याच्यातून काहीतरी शिकतील आणि स्वतः एंटरप्रिनर होतील, अशी मला सुद्धा एक इच्छा आहे. आणि जो प्रयत्न सगळं देश करते सध्या की एंटरप्रिनर घडवायचे, मला हा एक सुद्धा प्रश्न आला होता बरं का. मी शेवटचे 2 मिनिटं घेईन आता की मला एका सेमिनारमध्ये असा प्रश्न आला होता की देशात सुद्धा असा प्रयत्न चालू आहे की सगळे एंटरप्रिनर घडवायचे. म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की अशा काहीतरी शिक्षण पद्धती आणायची सिस्टम चालू आहे की त्याला आवड कोणती आहे. समजा क्रिकेट आवड आहे, तर 9वी पासून 8वी पासून तो क्रिकेटच खेळेल. त्यानं भूगोल, इतिहास, गणित शिकायचीच गरज नाही. म्हणजे त्याला जर सीए व्हायचं तर तो सायन्स का शिकेल? तर अशा काही कन्सेप्टने एज्युकेशनमध्ये बदल व्हायचं प्लॅनिंग आहे. आणि मला आश्चर्य वाटते की अशा पद्धतीचे थॉट प्रोसेस इंडियामध्ये येते. आणि त्या सेमिनारमध्ये जो प्रश्न आला होता तो असा होता की हे देशात सगळीकडे विचारतायत, देशात सगळीकडे असे प्रयत्न चाललेत की एंटरप्रिनर घडवा, लोएस्ट रेटमध्ये लोन द्या, त्याला बिझनेस उभारणीला स्टार्टअपचे पॅकेजेस द्या, आणि मग सगळे एंटरप्रिनर होणार, आपण मॅनपॉवर कुठून आणायची? जो मगाशी उत्तर दिलं तेच. तुम्हाला मिळणार आहे मॅनपॉवर, 100% मिळणार आहे. तर ह्याला आपण बीओटी टाईप सिस्टम म्हणू शकतो. या आमच्याकडे शिका, निघून जा, स्वतःचा बिझनेस स्वतः करा. आपल्याकडे काही कॅटेगरी अशा आहेत की ज्या लोकांनी आपल्या स्टाफलाच पैसे दिलेत, भांडवल दिले आणि त्यांना धंदा काढून दिलेला आहे. परत नवा विद्यार्थी घेतात, नवा माणूस घेतात, त्याला शिकवतात, त्याला एक बिझनेस काढून देतात आणि आपला सेल वाढवतात. हेच प्रयत्न आपण सर्वांनी करायला पाहिजेत. आणि मला जे अनुभव वाटले माझ्या तोडक्या मोठ्या शब्दात, जे काही मला सांगावंसं वाटलं, जे काही शेअर करावंसं वाटलं, ते मी आज इथं केलेलं आहे. थोडं माझ्या तब्येतीमुळं थोडा साऊंडचा इश्यू आहे, पण होप की तुमच्यापर्यंत माझे सगळे विचार पोचलेले आहेत. मी मॅडमला विनंती करतो की मॅडम तुम्ही काही क्वेश्चन्स आन्सर्स असतील तर विचारू. जय सर, धन्यवाद सर.
जय सर. ओके. तुमच्या मार्गदर्शनातून तर सगळेच प्रश्न कव्हर झालेले आहेत. त्यामुळे चॅटबॉक्स मध्ये तरी काही प्रश्न आलेले नाहीत. पण जर तुम्हाला इंटरॅक्ट व्हायचं असेल किंवा काही प्रश्न पडला तर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू शकताय सर. ओके. सो मी चॅटबॉक्स मध्ये शेअर करू का? नाही, तोंडी सांगितलं तरी चालेल. ओके. सो 9764 999 865 9764 999 865 हा माझा पर्सनल नंबर आहे. डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता. पण समजा तुम्हाला मी जे आता सांगितलंय की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ट्रेनिंग, सेल, सर्व्हिसेस या सगळ्यांबद्दल माहिती घ्यायची असेल तर माझा टोल फ्री नंबर पण आहे 1800 123 8699 1800 123 8699. तुम्ही या नंबरला माझ्या वेबसाईटला पण जाऊ शकता creativetallysupport.in. या माझ्या वेबसाईटला पण तुम्हाला बरीच माहिती, हेल्प डेस्क सगळ्या गोष्टी मिळतील. मॅडम पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद, सरांचे धन्यवाद. तुम्ही असा पोर्टल आम्हाला अवेलेबल करून दिला. आम्ही एंटरप्रिनर आहोत. वी आर नॉट द बिग स्पीकर. सो मे बी आमचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. तुम्ही फीडबॅक घ्यावा आणि आम्हाला द्यावा. धन्यवाद. माझे खूप छान विचार होते आणि ते पोहोचलेले आहेत. म्हणजे कसं असतं, वर्गात जेव्हा आपण लेक्चर घेतो तेव्हा 2 वेळेला आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही. एक तरी त्याला चांगलं समजलं असेल तेव्हाही तो काही बोलत नाही आणि एक त्याला काही समजलंच नसेल. बरोबर. पण आजचं लेक्चर जे होतं ते खूप आय थिंक आवाज हा मॅडमचा थोडा आवाज छान होतं आणि नक्की सगळ्यांना समजलेलं तर कळतच आहे. ज्या गोष्टी उद्धरा पाहिजे त्या तुम्ही हायलाईट केलेल्याच आहेत. तर सर तुम्ही आज इथे करिअर कट्ट्यावर आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल करिअर कट्ट्याच्या वतीने मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि उपस्थित सर्व शिक्षक, समन्वयक आणि विद्यार्थी आणि भावी उद्योजक यांचे आभार म्हणून कार्यक्रम संपला असं जाहीर करते. जय हिंद. धन्यवाद.